मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज मऊ लुसलुशीत इडली जाळीदार कशी बनवायची याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। पहा, इडलीचं पीठ कसं भिजवायचं हे पण मी इथं तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट माप सांगणार आहे। कधी कधी आपलं इडलीचं पीठ भिजवताना मिस्टेक होते, व्यवस्थित भिजल्या जात नाही, फुगल्या जात नाही, ते पण मी इथं सांगणार आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं घेतलेले आहेत तांदूळ ह्या वाटीने मी इथं 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। सपाट वाटी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। शक्यतो तांदूळ आहेत ना राशनचेच घ्यायचे। राशनच्या तांदळाची ना इडली खूप छान होते, जाळीदार होते आणि मऊ लुसलुशीत सुद्धा होते। दुसरा कोणता तांदूळ घेतला तरी चालेल, फक्त जो चिकट भात होतो ना ते तांदूळ शक्यतो घ्यायचा नाही, असा जाडसर तांदूळ घ्यायचा। 3 वाट्या घेतलेल्या आहेत तांदूळ आणि हीच 1 वाटी आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे। ज्या वाटीने तांदूळ घेतले होते तीच 1 वाटी, थोडं कमी, तीच 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये पोहे खायचा 1 चमचा, मेथी दाणे घातले तरी पण चालेल। आणि आता आपल्याला 2-3 पाण्याने उडीद डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 4 ते 5 पाण्याने मी इथं तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत, पांढरे शुभ्र। आपल्याला पूर्ण त्याच्यावरची धूळ जाईपर्यंत, त्याच्यामधला कचरा ते जाऊपर्यंत आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। अगोदर मी त्याच्यामधले खडे ते निसून काढलेले आहेत, स्वच्छ तांदूळ केलेले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया तांदूळ भिजायला। मी याच्यामध्ये फक्त 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आणखीन थोडंसं टाकणार आहे, म्हणजे 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे। कितपर्यंत पाणी तांदळाच्या वरती ठेवायचं, तर मी 1 कांड इतकं तांदळाच्या वरती पाणी ठेवलेलं आहे। आणि आता आपल्याला उडीद डाळ आणि तांदूळ 5 ते 6 तास भिजून द्यायचे आहेत। जेवढं जास्त वेळ आपले तांदूळ आणि उडीद भिजतील ना तेवढी मऊ लुसलुशीत आपली इडली तयार होते। अशा पद्धतीने याच्यावरती झाकण ठेवून घेऊया। तशी आपले 5 ते 6 तास तांदूळ आणि उडदाची डाळ छान भिजलेली आहे, पाहू शकता। आता आपल्याला हे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे। अजिबात मोठं ठेवायचं नाही, होता होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे। मस्त असे तांदूळ सुद्धा फुगलेले आहेत आणि उडदाची डाळ सुद्धा फुगलेली आहे, छान भिजलेला आहे। इथं आता आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं आणि त्या भांड्यामध्ये ना थोडं थोडं टाकून बारीक करून घ्यायचं आहे। आपलं त्याच्यामध्ये जे पाणी राहिलंय ना तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे, तेच थोडं थोडं टाकून त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण आपल्याला इथे करायचं नाही, घट्टच ठेवायचं। इडली बनवण्यासाठी घट्टच असतं इडलीचं पीठ। अशा पद्धतीने इथं बारीक करून घेतलेलं आहे, पाहू शकता। जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट्ट पण नाही, इथं आपल्याला मीडियम मध्येच बनवायचं आहे इडलीचं पीठ। आता आपण ते एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने खोलगट पातेलं घ्यायचं। आता सर्व आपल्याला अशाच पद्धतीने काढून घ्यायचं आहे। इडली बनवण्यासाठी छान असं मस्त आपण आता इथं पीठ तयार केलेलं आहे, पाहू शकता। सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्याच्या नंतर त्याला असं परत ना छान असं 1-2 मिनटं असं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं ना छान मऊ लुसलुशीत इडली तयार होते। जास्त पातळ बनवायचं नाही, अशा पद्धतीने ना एकदम घट्ट ठेवायचं आहे। आणि आता आपल्याला हे पीठ आहे ना रात्रभर भिजायला ठेवायचं आहे। रात्रभर हे पीठ भिजलं ना खूप छान इडली होते आणि पीठ सुद्धा खूप छान फुगतं। आता याच्यावरती झाकण ठेवून आपण रात्रभर भिजायला ठेवूया। रात्रभर इडलीचं पीठ भिजायला ठेवलेलं होतं। छान मस्त असं रात्रभर आपलं इथे इडलीचं पीठ भिजलेलं आहे। किती मस्त असं जाळीदार तयार झालेलं आहे आणि फुगलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। किती मस्त असं तयार झालेलं आहे। आता आपण छान हे आपण मिक्स करून घेऊया। छान असं मस्त फुगलेलं आहे। आता आपली इडली ना एकदम मस्त जाळीदार तयार होणार आहे। आता आपण इडली बनवून घेऊया। आणि डोश्याला आहे ना जेवढं पीठ जास्त वेळ भिजेल ना
तेवढा डोसा आहे ना एकदम पंची डोसा जाळीदार तयार होतो. आता आपल्याला याच्यामध्ये ना थोडासा खता सोडा आणि मीठ घालून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण पिठामध्ये ना इडलीच्या मीठ आणि खता सोडा घालून घ्यायचा नाही. आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये निम्म पीठ काढून घेणार आहोत आणि निम्म्याच पिठामध्ये मीठ आणि खता सोडा आपण घालून घेणार आहोत. एका बाउलमध्ये इडलीचं मी निम्म पीठ काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि 1 चिमूट थोडासा खता सोडा टाकून घेऊया. खता सोड्याने इडली छान फुगल्या जाते. खता सोडा जास्त पण नाही घ्यायचा. पहा मी ते 1 चिमूट घेतलेली आहे, ते पण आपण आता टाकून घेऊया. आणि आता हे पीठ आहे ना छान मिक्स करून घेऊया. इडली बनवण्यासाठी ना पीठ जास्त पातळ नसतं, असं घट्टच असतं. त्यामुळं मी आता अजिबात त्याच्यामध्ये कसलाच पाण्याचा वापर केलेला नाही. रात्री आपण जसं पीठ काढलं होतं ना तेच पद्धतीने आपण इथं पीठ ठेवलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला पीठ ठेवायचं आहे. आता आपण इडली पात्राला थोडं थोडं तेल लावून घेऊया. इडली पात्र स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे आणि ब्रशनी अशा पद्धतीने सर्व इडली पात्राला तेल लावून घेऊया, जेणेकरून आपली इडली खाली चिकटल्या जाणार नाही. तर सर्व इडली पात्राला तेल लावून झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता इडलीचं पीठ टाकून घेऊया. अशा पद्धतीने टाकून घेऊया. मी इडलीचं भांडं इथं अगोदरच गॅसवरती मांडलं होतं आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेतलं होतं. पाणी आपल्याला गरम होऊन द्यायचं आणि नंतर आपण ही इडली पात्र आहे ना त्याच्यामध्ये ठेवून घेणार आहोत आणि गॅस फुल करायचा आणि 4 मिनिटं आहे ना आपण आता इडली इथं वाफवून घेणार आहोत झाकण लावून. आता आपली इडली इथं वाफरली का ते पाहूया. मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण आता हे झाकण काढून घेऊ. पहा मस्त अशी इडली आपली इथं फुगलेली आहे आणि छान वाफरलेली सुद्धा आहे, पाहू शकता. आता आपल्याला 1 मिनिट आहे ना ही पूर्णपणे थंड होऊन द्यायची. याच्यावरची ना पूर्णपणे जी वाफ निघते ना ही वाफ पूर्णपणे जाऊन द्यायची आणि नंतर ह्या पात्रामधून आहे ना इडली काढून घ्यायची. मग एकदम सुटसुटीत इडली निघते आणि गरम गरम याच्यामध्ये जर आपण ह्या पात्रामधली इडली जर काढली ना तर तुटल्या जाते, व्यवस्थित निघत नाही, खाली चिकटते. त्यामुळं पूर्णपणे थंड होऊन द्यायची, मोकळी होऊन द्यायची आणि नंतरच ही इडली काढून घ्यायची आहे. बाकी ती छान अशी मस्त तिन्ही पात्रामधली फुगलेली आहे. 1 मिनिट पूर्णपणे आपली इडली थंड झालेली आहे आणि आपलं इडली पात्रसुद्धा थंड झालेलं आहे, अजिबात गरम नाही. चमचा घ्यायचा आणि चमच्यानी अशा पद्धतीने त्याच्या अगोदर कडा मोकळ्या करून घ्यायच्या. अशा पद्धतीने अगोदर कडा मोकळ्या करून घेतल्या की मस्त इडली इथं निघते, पाहू शकता. पहा मस्त अशी इडली तिथं निघलेली आहे, छान फुगलेली सुद्धा आहे. आता सर्व इडल्या आपल्याला ह्याच पद्धतीने काढून घ्यायच्या आहे. पहा मस्त अशी इडली निघलेली आहे. इथं आपली इडली बनवून झाली. मी तुम्हाला एक डोसा सुद्धा बनवून दाखवते. मी इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे. अशा पद्धतीने त्याला ब्रशनी ना चौकून तेल लावून घ्यायचं. तेल लावून घेतलं आपण आता पीठ टाकून घेऊया. अगोदर अशा पद्धतीने पीठ टाकून घ्यायचं आणि मग हलगत हाताने ना पळीने ना अशा पद्धतीने ना पांगून घ्यायचं. अशा पद्धतीने जर डोसा बनवला ना खूप छान होतो आणि जाळीसुद्धा खूप छान पडते. डोसा तर मला त्याच्या कडांना मोकळ्या करायचीच गरज नाही, पाहू शकता तो मनानेच मोकळा झालेला आहे. किती मस्त असा डोसा आपला पटकन इझिली निघतोय. आणि आपल्याला जर कडक जर बनवायचा असेल ना एकदम डोसा तर गॅस आहे ना मीडियम ठेवायचा. मीडियम गॅसवरती 5 मिनिटं छान असा डोसा वाफवून घ्यायचा, एकदम कडक होतो. आता आपल्याला दुसऱ्या बाजूने ना अजिबात भाजून घ्यायची गरज नाही, एकदम सुकलेला आहे आणि एकदम कुरकुरीत म्हणजे असा कडक तयार झालेला आहे ना, पाहू शकता तुम्ही. किती मस्त असा आपला डोसासुद्धा इथं कुरकुरीत तयार झालेला आहे. एकदम मऊ लुसलुशीत आपली इथं इडलीसुद्धा तयार झालेली आहे, पाहू शकता. मस्त अशी इडलीसुद्धा तयार झाली आणि एकदम असा कुरकुरीत मस्त असा जाळीदार डोसासुद्धा तयार झालेला आहे. पहा आपण 2च साहित्यामध्ये मस्त अशी इडली आणि डोसा बनवलेला आहे. आपण जास्त कोणतंच साहित्य आपण वापरलेलं नाही, कुठं मुरमुरे नाही, पोहे नाही,
मेथीसुद्धा नाही. मस्त अशी इथं आपली इथं इडली आणि डोसा तयार झालेला आहे. कशी वाटली माझी इथं इडली आणि डोशाची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जरा जरी आवडला असेल व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.